अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लग्नाळू तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका महिलेसह 2 तरुणींना अटक। लग्नाचं स्वप्न उराशी बाळगून बोहल्यावर चढलेल्या एका तरुणाचा संसार सुरू होण्यापूर्वीच मोडला। जेव्हा लग्नानंतर अवघ्या 2 दिवसांमध्ये नवरीनं घरून पोबारा केला। कोपरगाव तालुक्यातील रवंदा येथील एका तरुणाची लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपये आणि सोन्या चांदीच्या दागिन्यासह फसवणूक करणाऱ्या लुटेरी दुल्हन टोळीचा कोपरगाव तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी नाशिकमधील एका महिलेसह 2 तरुणींना शिताबीनं अटक केली असून टोळीतील अन्य आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार रवंदा येथील फिर्यादी तरुणाला आरोपींनी संगनमत करून लग्नाचं आमिष दाखवलं होतं। या बदल्यामध्ये संशयितांनी फिर्यादीकडनं 2,29,000 रुपये रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तू उकळल्या। दिनांक 21 सप्टेंबर 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये हा सर्व बनाव रचण्यात आला। मोठ्या उत्साहात लग्न पार पडलं, मात्र नवरी घरी आल्यानंतर अवघ्या 2 दिवसात दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाली। आपली मोठी फसवणूक झाल्याचं लक्षात येताच फसवणूक झालेल्या तरुणानं कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली। या प्रकरणी 18 फेब्रुवारी 2026 रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात कलम 318(4), 316(2), 35 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे। या गुन्ह्यात अंगणगाव येथील अशोक तानाजी काळे, वनिता अशोक काळे आणि नाशिकचा गोकुळ जिंदा पानकर हे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस आणि श्रीरामपूर मोबाईल सेलच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली। पोलिसांच्या या कामगिरीचं संपूर्ण तालुक्यामध्ये कौतुक होत असून अशा फसव्या टोळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।